हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज आहे संडे म्हणलं दिवस पूर्ण निवांत, सगळे निवांत झोपेतून उठणे। मेन म्हणजे रोज सकाळची 5 वाजता सकाळ होत असते माझी। संडे म्हणलं 7-8 वाजता निवांत, बाकीच्या जे कोणी झोपलेले कोण उठलेले। तर चला नाश्त्याला आज बनवूया आपण पोहे। बाहेर मस्त पाऊस पडतो, लहान मुलांना पावसात भिजायला मजा येते खूप। आतमध्ये बाहेर करतायत। मस्त गरम गरम पोहे तयार झालेले आहेत। चला नाश्ता करूया आता आपण। मस्त पोह्यासोबत गरम गरम अद्रक का चाय। पोहे आम्हाला तसे जाणारच नाही चहा जर नसेल तर। मित्रांनो हे पहा, आज संडेच्या नाश्त्याला बनवलं आहे मस्त गरम गरम पोहे, अद्रक वाली चाय, मस्त मेथीची भाजी बनवलेली आहे, अंडे उकडतात। मित्रांनो संडे म्हणले की पूर्ण दिवस कामातच जातो। तर आता जेवण बनलेले आहे, घरातली कामावरले जेवण बनवले। मस्त अंड्याची भाजी बनवलेली आहे, मला मेथीची भाजी केली, मस्त भाकरी केलेल्या आहेत। तर आता जेवण करून जायचं आहे थोडंसं बाहेर। दादरला माझं काम आहे, तर मी दादरला चाललेली आहे। बाहेर खूप ऊन पडलेलं आहे, असं वाटतं उन्हाळ्याचे दिवस चाललेले। वातावरण पाहू शकता कसं झालेलं आहे। आला की काय नाही ते दिवसाचा रस पीत असतो। चलो मित्रांनो, काल इथेच रस प्यायला बसले आणि बॅगेतच विसरून गेली, पण शेवटी पप्पा रिटर्न आल्यामुळे माझी बॅग घेतली। चला बाहेर ऊन आहे, मस्त थंडगार रस पिऊया। मस्त थंडगार उसाचा रस आलेला आहे आपला। चला आपण मस्त थंडगार उसाचा रस पिऊन घेऊया। मित्रांनो पहिल्यांदा इथे तिकीट घर होतं, ते घर तोडलेलं आहे पूर्ण, बघू शकता। तिकीट घर बनवलेलं आहे आता, पाहू शकता। संडे असल्यामुळे काय गर्दी नाहीये। श्लोक तिकीट काढणार आहे। श्लोक बोलतो मला पण शिकायचं आहे, हाईट तर पुरत नाहीये पण करतोय। रिटर्न आज संडे असल्यामुळे मेगा ब्लॉक आहे, त्याच्यामुळे ट्रेन खूप लेट येते, पाहू शकता। खूप सारी गर्दी झालेली आहे आता। मेगा ब्लॉक असल्यामुळे ट्रेनला खूप गर्दी आहे। ट्रेन पण फुल भरून आलेली आहे, पाहू शकता। चढायला आता या पण ट्रेनमध्ये आम्हाला भेटत नाहीये। फायनली बसायला जागा भेटली आणि मला बसायला जागा दिली बिचाऱ्याने। श्लोक बसला माझ्या बाजूला। ट्रेनवर गर्दी पाहू शकता किती आहे। गर्दी पाहू शकता संडेची। बाय मित्रांनो, आपण आलेलो आहोत दादर स्टेशनला। पाहू शकता किती गर्दी आहे। संडे हो या मंडे रोजचीच गर्दी असते। हा गर्दी मित्रांनो, लोक ट्रेनचा प्रवास करतात, पण ट्रेनचा प्रवास हा खूप कठीण आहे। आता आमच्या डोळ्यासमोर एक बाई ट्रेनमधून पडली, पण तिला लोकांनी वाचवली। खूप वाईट वाटलं बघून, कारण प्रवास करताना लोकांनी थोडं उशिरा घरी गेलं तरी चालेल, पण आपली बोलायला पण हे होत आहे, तर व्यवस्थित घरी जावं। होऊ शकता काही लोक ट्रेन पण थांबू देत नाही, ट्रेनमध्ये लगेच बसायची घाई करतात। आम्ही प्लॅटफॉर्म बसलेलो आहे, आमची ट्रेन यायची म्हणून। पाहू शकता लोक किती काम करतात बिचारे, कष्टाचं काम। खूप मेहनत करावं लागते बिचाऱ्यांना। बाहेर आली की श्लोकला खूप भूक लागते, घरी असं तिखट काही जाणार नाही। पाहू शकता भेळात एवढी स्पायसी आहे, मस्तपैकी खाणं चाललं आहे ना श्लोक।
प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर आलेली नाही. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सोलापूर बसमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सोलापूर बसमध्ये श्लोकची खूप इच्छा होती वंदे भारत ट्रेन पाहण्याची, त्याच्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्मवरच थांबलो. आता फायनली ट्रेन आलेली आहे, पाहू शकता. चाललेली आता बोरवलीला. श्लोकच्या स्कूलचे कपडे तयार झाले. कॉल आला होता. कॉल तर 2-3 दिवसापूर्वीच होऊन गेलेला आहे, पण आज संडेचे राहिलेले काम करून घ्यायचे. चाललेली आहे आता. आपण शॉपिंग सेंटरमध्ये आलेलो आहेत. तर इकडं आहे ते स्कूल युनिफॉर्मचं. सगळ्या स्कूलचे कपडे या दुकानामध्ये भेटतात, पाहू शकता. पण खूप तर हा आहे पीटीचा युनिफॉर्म. येतोय पूर्ण कम्प्लीट. शाळेचा ड्रेस, पीटीचा युनिफॉर्म. स्कूलचे कपडे घेतले, आता चालले घरी. खूप थकले आज मी. पूर्णपणे खाली आहे आणि बाहेर पाऊस येतो. घरी जायला लागलो, खूप पाऊस येतोय, पाहू शकता. मित्रांनो, आत्ताच घरी आले. बाहेर खूप म्हणजे खूप जोराचा पाऊस चालला आहे आणि मी घरात आले अजून जोराचा पाऊस चालू झालेला आहे. तर मस्त काद्रकवाली चाय वगैरे बनवलेली, मस्त चहा वगैरे बनवली. श्लोक बोलला मम्मी कटलेस आणि वडापाव घे, तर त्याला खायला घेतलेला आहे. तर आता थोडासा चहा वगैरे पिते, नाश्ता करते, थोडा आराम करते आणि संध्याकाळी जेवणाची तयारी करते. तर चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय. बाय बाय.